नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इंडियन पॉलिटी। आजचा आपला टॉपिक असणार आहे सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय हा टॉपिक घेण्यामागे आपला हेतू काय आहे? कारण सध्या करंट न्यूजमध्ये सर्वोच्च न्यायालय असल्यामुळे पाहिलं असेल तुम्ही की तिहेरी तलाक, कलकत्ता हायकोर्टचे जज आहेत जस्टिस कर्णन यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजविषयी केलेलं सेंटेन्स, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे हायकोर्टचे जज नागार्जुन रेड्डी यांना पदावरून दूर करण्यासाठी केलेली याचिका, मग याच्यावरून सध्या सर्वोच्च न्यायालय जे आहे ते करंट न्यूजमध्ये आहे। त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला या टॉपिकवरती क्वेश्चन पडण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी माहिती जाणून घेऊ। आणि मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हालासुद्धा जर असे टॉपिक काही महत्त्वाचे वाटत असतील की जे येणाऱ्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे वाटतात, तर तुम्ही तसं ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण त्यावरती लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करू। ओके, चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपल्या घटनेतील भाग 5 मधील प्रकरण 4 हे यामध्ये न्यायव्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे। मागच्या वेळेला आपण राष्ट्रपतींविषयी लेक्चर पाहिलं, त्यामध्ये मग राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची तरतूद कोणत्या भागामध्ये होती आणि प्रकरण कोणतं होतं, तर भाग 5 आणि प्रकरण 1 लक्षात ठेवा। आणि या न्यायव्यवस्थेची तरतूद जी आहे ही कलम 124 ते 147 मध्ये करण्यात आलेली आहे। ओके, भाग 5 मधील प्रकरण 4। आणि यामध्ये मग सर्वोच्च न्यायालयाची ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, ओके, स्वातंत्र्य, त्यानंतर त्याचा अधिकार, पद्धती याविषयी सर्व ज्या तरतुदी आहेत त्या कलम 124 ते 147 मध्ये आहेत। मग अशा या सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ही कधी झाली, तर हे पण तुम्हाला माहीत पाहिजे, 28 जानेवारी 1950। आणि जे सर्वोच्च न्यायालय जे आहे याने फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली, की जे 1935च्या कायद्याद्वारे स्थापन झालेलं त्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली। ओके, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। चला आता पुढे पाहू। आता आपण पाहू की सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम कोर्ट। ओके, तर कलम 124(1) नुसार ओके भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असावे। ओके, आणि ज्यामध्ये एक न्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असावेत। ओके, मग हे जे अन्य न्यायाधीश आहेत यांची संख्या इथे कोण ठरवणार, तर संसद ठरवणार आहे। ओके, म्हणजे अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे। ओके, आणि तुम्हाला माहीतच असेल की सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश आहेत, तर एक सरन्यायाधीश आहे आणि अन्य 30 न्यायाधीश आहेत। आणि मूळ आपली जी घटना होती त्याच्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 अन्य न्यायाधीश ठरवण्यात आलेले होते। ओके, आणि मग कालांतराने मग संसदीय कायद्याद्वारे या अन्य न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आली। मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा की अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे। ओके, आता आपण बघू की मग हे संसदीय कायद्याद्वारे कधी कधी अन्य न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आली, आणि जे आत्ता 30 अन्य न्यायाधीश आहेत हे कधीपासून आहेत। ओके, तर बघा, मूळ घटनेमध्ये आपण आत्ताच पाहिलं की एक अन्य न्यायाधीश आणि अन्य 7 न्यायाधीश होते। ओके, आणि 1956 मध्ये ती अन्य न्यायाधीशांची संख्या 10 करण्यात आली। ओके, त्यानंतर 1960 मध्ये 13 करण्यात आली, 1977 मध्ये 17, 1986 मध्ये 25 करण्यात आली अन्य न्यायाधीश, हे 1+ म्हणजे एक म्हणजे सरन्यायाधीश, आणि 2009 मध्ये 30 करण्यात आली, म्हणजे सध्या जे आहे ते 2009 पासून 30 करण्यात आलेले आहे अन्य न्यायाधीश, आणि टोटल किती आहेत तर आता 31। ओके, तर आता आपण बघू की सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नेमणूक कशी होते। तर सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची, प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात। सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश असतात आणि अन्य न्यायाधीश असतात। तर सरन्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातले न्यायाधीश त्यांना जेवढे आवश्यक वाटतील एवढ्या न्यायाधीशांचा सल्ला घेऊन करतात। सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतम न्यायाधीशांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करायची अशी एक पद्धत, असा एक संकेत म्हणून पाळला जातो। पण याला अपवाद झाला। कधी अपवाद झाला, तर 1973ला AN रे यांना 3 ज्येष्ठतम न्यायाधीश असतानासुद्धा यांची
सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. असंच आणखीन एकदा झालेलं 1977ला MU बेग यांनासुद्धा ज्येष्ठतम न्यायाधीश नव्हते, तरीसुद्धा यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली. पण आता न्यायाधीशांचे जे खटले झालेले होते त्यातला 1993ला जो खटला झालेला दुसरा, त्या खटल्याचा जो निकाल लागला त्यानुसार सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठतम न्यायाधीशाची नेमणूक करावी असं या निकालामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे आता इथून पुढे जे सरन्यायाधीश म्हणून होतात ते सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतम व्यक्ती असते. ओके. आणि अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा पण सल्ला घेतात आणि त्याचबरोबर त्यांना आवश्यक वाटेल एवढ्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा आणि उच्च न्यायाधीशांचा ते विचार घेतात. ओके. लक्षात ठेवा की अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतींना सरन्यायाधीशांचा विचार घेणे हे बंधनकारक असतं. पण 1998च्या न्यायाधीशांच्या खटल्यानुसार सरन्यायाधीशांना त्यांचा विचार अगोदर 4 न्यायाधीशांचा ज्येष्ठतम न्यायाधीशांचा सल्ला घेणं हे बंधनकारक असतं. त्याला कॉलेजियम पद्धत म्हणतात. आणि या कॉलेजियम पद्धतमध्ये जर बहुमत झालं नाही तर मग त्यांचा जो सल्ला असतो सरन्यायाधीशांचा तो बंधनकारक राहत नाही राष्ट्रपतींना. ओके. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण बघू की न्यायाधीश होण्यासाठी पात्रता काय लागते. ओके. पहिले म्हणजे काय तर ती भारताचा नागरिक असावी आणि त्या व्यक्तीला एखाद्या किंवा त्यापेक्षा अधिक हायकोर्टामध्ये किमान 5 वर्ष सलग 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे काय की त्या व्यक्तीला एखाद्या किंवा त्यापेक्षा अधिक हायकोर्टामध्ये कमीत कमी 10 वर्षे वकील म्हणून काम केलेल्याचा अनुभव असावा. आणि दुसरी अट जी आहे ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मते निष्णात कायदेपंडित असावी. आणि लक्षात ठेवा की आपल्या घटनेमध्ये न्यायाधीशांसाठी किमान वयाची अट नाही आहे. ओके. तर आपल्या घटनेने किमान वयाची अट ठरवलेली नाही आहे. तर सरन्यायाधीशांना शपथ कोणामार्फत दिली जाते तर राष्ट्रपतीमार्फत दिली जाते किंवा त्या प्रयोजनार्थ राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेल्या एखाद्या व्यक्तीमार्फत दिली जाते. आणि सरन्यायाधीशांच्या शपथेचा नमुना जो आहे तो कशामध्ये आहे तर अनुसूची 3 मध्ये आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. शपथेचा नमुना सरन्यायाधीशांच्या अनुसूची 3 मध्ये आहे. ओके. आता बघू की आपण न्यायाधीशांचा पदावधी बघू. तर न्यायाधीशांचा पदावधी काय आहे तर न्यायाधीश वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदधारण करू शकतात. ओके. पण याच्यामध्ये पण त्यांचा पदावधी आहे तो निश्चित केलेला नाही घटनेमध्ये. म्हणजे असं नाही सांगितलेलं की 5 वर्ष राहिले पाहिजे, 6 वर्ष ते पदावरती राहिले पाहिजेत आणि त्यांच्या किमान वयाची अटसुद्धा नाही आहे. म्हणजे ते एकदा झाल्यानंतर सरन्यायाधीश ते वयाच्या 65 वयापर्यंत पदावरती राहू शकतात. ओके. लक्षात ठेवा या गोष्टी. आणि मित्रांनो आपण राष्ट्रपतीचं जे लेक्चर पाहिलं त्यामध्ये आपण पाहिलेलं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथेचे नमुने कोणत्या कलमामध्ये आहेत ते. तर राष्ट्रपतीचं कशामध्ये पाहिलेलं आपण 60 मध्ये आहे, उपराष्ट्रपतीचं 69 आणि राज्यपालचं 159 कलमामध्ये आहे. ओके. लक्षात ठेवा हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कलम वेगवेगळे आहेत पण हे सरन्यायाधीशाचं कशामध्ये आहे तर 3 मध्ये आहे. ओके. तर मग काय फक्त या तिघांसाठी सेपरेट कलमे आहेत. ओके. पण बाकीच्यांसाठी कलम 3 मध्ये शपथेचे नमुने आहेत. ओके. हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण बघू की न्यायाधीशांना पदावरून दूर कसं केलं जातं. तर यासाठी कलम कोणता आहे तर 124(4). ओके. आणि सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांना राष्ट्रपतींच्या आदेशांवरूनच पदावरून दूर केलं जातं. ओके. आणि राष्ट्रपतींना त्यांना पदावरून दूर करण्याच्या आधी त्यांना तसं संसदेनं सांगावं लागतं. संसदेकडून सांगितल्यानंतरच राष्ट्रपती त्यांना पदावरून बडतर्फी करू शकतात. ओके. म्हणजे पदावरून त्यांना काढू शकतात. ओके. तर आता आपण बघू की त्याच्यासाठी प्रोसिजर काय आहे. ओके. तर बघा न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव मांडायचा जो असतो त्या प्रस्तावावरती लोकसभेच्या बाबतीत 100 सदस्यांच्या सही लागते. 100 सदस्यांच्या सहीचा प्रस्ताव लागतो लोकसभेच्या बाबतीत आणि राज्यसभेच्या बाबतीत 50 सदस्यांच्या सहीचा प्रस्ताव लागतो. ओके. लक्षात ठेवा की लोकसभेला 100
आणि राज्यसभेला 50 सदस्यांच्या कमीत कमी 50 सदस्यांच्या सहीचा प्रस्ताव तो मांडावा लागतो आणि मग ते प्रस्ताव जो असतो तो अध्यक्ष किंवा सभापतींना सादर करावा लागतो आणि मग अध्यक्ष किंवा सभापती जे असतात ते मग तो प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा मग तो फेटाळू पण शकतात. जर त्यांनी तो स्वीकारला तर मग ते काय करतात की एक 3 सदस्यांची एक चौकशी समिती नेमतात. ओके, मग ही जी चौकशी समिती असते ही 3 सदस्यांची ही काय एक ट्रायल कोर्ट टाईपमध्ये वर्क करते. मग यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की या 3 सदस्यीय चौकशी समितीमध्ये कोण कोण असतं. ओके, तर याच्यामध्ये कोण असतं, एक असतं पहिले कोण असतात तर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा एक अन्य न्यायाधीश असतो आणि दुसरे कोण असतात तर एखाद्या हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि एक निष्णांत कायदेपंडित. ओके, मग ह्या समितीने मग त्याच्यावरती ते इन्व्हेस्टिगेशन चालतं आणि मग यांनी जर मग सांगितलं की तो न्यायाधीश दोषी आहे तर मग तो जो प्रस्ताव आहे तो दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने संमत व्हावा लागतो आणि तसं झाल्यानंतर मगच राष्ट्रपती न्यायाधीशांना पदावरून दूर करतात. ओके, ही प्रोसिजर लक्षात ठेवा कारण ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आत्ता सध्यासुद्धा अशी एक केस चालू आहे की जे आंध्र प्रदेश, मी जसं सुरुवातीला सांगितलं की आंध्र प्रदेश व तेलंगणाचे हायकोर्टचे जज आहेत CV नागार्जुन रेड्डी यांच्यावरती सुद्धा पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव मांडला गेलेला आहे. आणि यांच्याविषयी म्हणजे नागार्जुन रेड्डीविषयी जर सांगायचं झालं तर ही काही पहिलीच गोष्ट नाही आहे की त्यांच्यावरती असा प्रस्ताव मांडला गेलेला आहे. ओके, याच्या आधीसुद्धा म्हणजे डिसेंबर 2016मध्ये सुद्धा असा प्रस्ताव मांडला होता आणि त्यावेळेला 61 सदस्यांनी सहीचा प्रस्ताव मांडलेला होता. पण झालं काय की परत 19 सदस्यांनी आपल्या सही माघारी घेतली. मग त्याच्यामुळे मग ते जे मिनिमम क्रायटेरिया होता 50 सदस्यांचा तो पूर्ण नाही झाला. मग त्यामुळे ते खटला त्यांच्यावरती चाललाच नाही आणि त्यांच्यावरती आत्ता परत हे याचिका दाखल केलेली आहे. आत्ता किती सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत तर 54 सदस्यांनी केलेल्या आहेत. लक्षात ठेवा असा सुद्धा क्वेश्चन पडू शकतो. त्यामुळं पदावरून दूर करण्याचा हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे सध्या आता करंट न्यूजमध्ये आहे. आणि मग हे नागार्जुन रेड्डी त्यांच्याविरुद्ध असा का प्रस्ताव मांडला गेलेला आहे कारण त्यांनी म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांचे जे ज्युनियर जज आहेत त्यांच्यासोबत जरा अभद्रपणे बोलले त्यांचे, यामुळे त्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव मांडला गेलेला आहे. ओके, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघू आता आपण पुढे. आता आपण बघू की सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांचा पगार किती असतो. की हा एक क्युरिओसिटीचा क्वेश्चन असतो आपल्याला की त्यांचे पगार किती असतील. ओके, तर सरन्यायाधीशांना 1 लाख रुपये प्रति महिना पगार असतो आणि अन्य न्यायाधीशांना 90,000 असतो. तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार, भत्ते, त्यांची रजा वगैरे जे असतं, पेन्शन, हे संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केलं जातं. ओके, आणि कसं झालेलं 2009मध्ये संसदीय कायद्याद्वारे भारताच्या सरन्यायाधीशांचा पगार पहिला किती होता 33,000 होता, तो त्यावरून 1 लाख रुपये इतका करण्यात आलेला होता. तसंच अन्य न्यायाधीशांचा पगार पहिला किती होता 30,000 होता, तो 30,000वरून 90,000 केलेला होता 2009मध्ये. ओके, आणि निवृत्तीनंतर म्हणजे निवृत्ती वेतन त्यांचं किती असतं तर त्यांचा जो शेवटचा पगार असतो त्या पगाराच्या 50% त्यांना रक्कम ही दर महिन्याला पेन्शन म्हणून मिळते. ओके, या गोष्टी होत्या त्यांच्या पगाराविषयी. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण एवढी माहिती पाहिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाविषयी. पुढच्या भागामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी आणखीन माहिती पाहू. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.